यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण एकनाथ शिंदेंविरोधात गाणं बनवल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे। कुणाल कामराकडून गाण्यातून उपहासात्मक टीका करण्यात आली आहे, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली जाते। एकनाथ शिंदेंविरोधात गाणं बनवल्यानं शिवसेना ही चांगलीच आक्रमक झाली आहे। कुणाल कामराकडून गाण्यातून उपहासात्मक टीका करण्यात आली आहे, त्यामुळे आता शिवसेनेतील सगळेच कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत आणि कुणालवर कारवाई करण्याची मागणीही केली जाते। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण एकनाथ शिंदेंविरोधात गाणं बनवलं आहे, त्यामुळे शिवसेना कुठेतरी आक्रमक झाली आहे। कुणाल कामराकडून गाण्यातून उपहासात्मक टीका करण्यात आली आहे आणि याच टीकेच्या विरोधात आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। कुणालवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जाते। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतोय शिवसेना ही चांगलीच आक्रमक झाली आहे, कारण स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। यावर उदय सामंत काय म्हणतायत आपण पाहूया। आताच मी प्रकाश सुर्वेसाहेब, मुरजी काका पटेल, त्याच्यानंतर आम्ही जे 4 आमदार होते त्यांच्यावर मी चर्चा केली। ते पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। आज ते पूर्ण गाणं आम्ही ऐकून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बदनामकारक जर गाणं अशा पद्धतीनं कोणतरी म्हणायला लागलं तर ते काय आमचे कार्यकर्ते किंवा आमदार आम्ही कोणी सहन करणार नाही। त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई करण्याची मागणी करू। ट्विट केलं त्याच्यावरती कुणाल की कमाल म्हणून त्यांनी ट्विट काय केलं याच्यापेक्षा आमची भूमिका काय हे आपण समजून घेतली पाहिजे। मी पण उद्या गाणं म्हणू शकतो एखादं छानपैकी सकाळी 8 वाजता, पण ती आमची संस्कृती नाही। शिंदेसाहेबांनी आम्हाला ते शिकवलेलं नाही। एखाद्याची बदनामी करणं याच्यामधनं काही लोकांना आसुरी आनंद मिळत असेल, पण काळ हे त्याला उत्तर आहे आणि काळानं दाखवून दिलं आहे की 80 पैकी 60 आम्ही जिंकलो आणि 100 पैकी 20 ते जिंकले।